व्यावसायिक सिलेंडर मिळणं हे पूर्णपणे आता बंद झालंय। घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतर सेंटरवरती गॅस उपलब्ध नसल्यानं मोठी अडचण निर्माण होणार आहे। पुण्यातील गॅस सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नाहीयेत। पुण्यामध्ये आता व्यावसायिक सिलेंडर मिळणं हे पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि घरगुती गॅसची गाडी ही आता 3 दिवसांनी सेंटरवरती येणार आहे अशी माहिती दिली जाते। गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे। अनेक ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। गॅसचा तुटवडा जाणवतोय। नागपूरमध्ये गॅसचा तुटवडा आहे आणि व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा आता वापर केला जातोय। छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रासपणे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर आता सुरू करण्यात आलेला आहे। नागपूरमधली दृश्य आपण पाहताय। छोटे व्यावसायिक आता घरगुती गॅस सिलेंडरचा वापर जे आहे ते करू लागले। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे आता काही छोटे व्यावसायिक जे आहे त्यांनी अशा प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ते वापरायला सुरुवात केलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। यांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे परमिशन नसताना आता हॉटेल बंद ठेवायचं का हा प्रश्न होता। त्यामुळे त्यांनी आता हे घरगुती गॅस सिलेंडर जे आहे ते आपल्या दालच्या सेंटरसाठी सुरू केलेलं आहे। नागपुरातील प्रसिद्ध नाश्ताचा प्रकार म्हणजे दालच्या राईस, आणि त्यासाठी नेहमी हे व्यावसायिक सिलेंडर वापरायचे, परंतु आता इराण इस्रायल युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे आता त्यांना घरगुती सिलेंडर वापरावं लागतं आहे। गरम पाण्यामध्ये हे सिलेंडर आहे, जेणेकरून गॅस जी आहे ती वर येईल आणि जेवढं जेवण आहे आत्ता त्यांनी दालच्या राईस सुरू केला ते बनवता येईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की सिलेंडरच मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना मोठा फटका त्याचा बसतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।